अक्षरशः गाजवली गेली. 100 फलंदाजी त्याच्या माध्यमातून केले, मागे पडला परंतु त्याच्या माध्यमातून इथे फलंदाजी केली झाली. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर इनिंग गेसेस कोण असेल? ऑल फणसवडे संघाचा संकेत पवार, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली असं संकेत पवार ठरतोय. उत्कृष्ट फलंदाज महेश शेठ रावणंग सर, मी विनंती करेन आपण उत्कृष्ट फलंदाज हा किताब द्यायचा आहे. संकेत पवारला देखील विनंती असेल आपण उत्कृष्ट फलंदाजचा किताब घेण्यासाठी. सारंग साहेब आणि महेश शेठ रावणंग साहेब, मी विनंती करेल आपण उत्कृष्ट फलंदाजाचा किताब संकेत पवारला सुपूर्द करायचा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून अक्षरशः चांगली फलंदाजी केली गेली, गोलंदाजाचा पिच्छा केला गेला आणि त्याच प्रकारची ते फलंदाजी आपल्याला पाहायला जरूर त्याच्या माध्यमातून मिळाली आहे. नक्कीच या खेळाडूसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपला संघ जिथे कुठे अडचणीत होता त्या अडचणींवरती मात केली आणि त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली गेली. आणि त्याच नंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? यस, ऑल फणसवडे संघाचा साहिल ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. त्याच्या माध्यमातून इथे चांगली गोलंदाजी इथे केली गेली. साहिलला विनंती करेल उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आपण घ्यायचा आहे. विशाल शेठ सावंत साहेब, मी विनंती करेन आपण उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब साहिलला सुपूर्द करायचा आहे. ऑल फणसवडे संघाचा साहिल ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण टुर्नामेंट मधला. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती. यस, त्याच नंतर तिसरं वैयक्तिक बक्षीस म्हणजेच उत्कृष्ट यस त्याच्यानंतर आपण बेस्ट फिल्डर म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो ठरलाय झेल इथे घेतल्या गेल्या आणि चांगले इथे क्षेत्ररक्षण केलं गेलं तो ठरतोय हापूस एग्रो पॉवर्स संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सुरेश जुवाटकर साहेब, मी विनंती करेन आपण बेस्ट फिल्डरचा हा किताब द्यायचा आहे. मंदारच्या माध्यमातून इथे चांगली कामगिरी केली नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आपला संघ जिथे कुठे अडचणीत होता, ज्या प्रकारे झेल येत होत्या त्या प्रकारे त्याच्या माध्यमातून झेल इथे घेतल्या गेल्या. आणि त्याच नंतर सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपल्याला पाहायला मिळेल. या फायनलच्या सामन्यामध्ये ज्याच्या माध्यमातून ताबडतोड इथे फलंदाजी केली गेली हापूस एग्रो पॉवर्स संघाचा ठरतोय अहमद नागवा, ज्याच्या माध्यमातून 100 इथे फलंदाजी केली गेली. अक्षरशः गोलंदाज इथे पिच्छा केला गेला, गोलंदाजाचा स्वतःच्या तालावरती इथे नाचवलं गेलं. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा मानकरी. मी विनंती करेल मोहन पवार साहेब आपण हा किताब द्यायचा आहे सामनावीराचा. अहमद नागवा ठरतोय मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीराचा मानकरी. चांगली कामगिरी आपल्याला अहमद नागवाच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अहमद साठी 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले होते आणि त्याच माध्यमातून त्याच्या 50 साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि मी विनंती करेल अहमद नागवाला आणि हाफ सेंचुरी साठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं होतं ते इथे दिलं जात आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळाली होती. 100 फलंदाजी आपल्या संघासाठी अहमद नागवाच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळाली होती. त्याच्यानंतर ज्या बक्षिसाची आपण आतुरतेने वाट बघतो तेच म्हणजे मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज ह्या संपूर्ण स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? एनी गेसेस? एनी गेसेस? यस, हापूस एग्रो पॉवर्सचा अहमद नागवा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी ठरतोय अहमद नागवा. अहमद नागवाला विनंती असेल आपण हा किताब घेण्यासाठी यायचंय आणि मी विनंती करेल नथुराम देवळेकर सर तुमच्या हस्ते हा किताब दिला जाईल. अहमद नागवाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली गेली, चांगली गोलंदाजी केली गेली. आपला संघ जिथे कुठे अडचणी होता त्या अडचणीवरती मात केली आणि अहमद नागवाच्या माध्यमातून ते केली गेलेली ही बहारदार खेळी आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अप्रतिम आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर आपण सांघिक बक्षिसांकडे वळणार आहोत. ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेचे आपण 2 फायनलिस्ट संघ पाहिले. उपविजेता संघ ठरलाय ऑल फणसवडे संघ. ऑल फणसवडे संघ विनंती असेल आपण हा सांघिक किताब घेण्यासाठी यायचंय. ऑल फणसवडे संघ, मी प्रकाशजी रसाळ आणि प्रभाकरजी रसाळ साहेब, मी तुम्हाला विनंती करेल आपण उपविजेताचा चषक देण्यासाठी इथे यायचंय. फायनल मध्ये प्रवेश केला नक्कीच संकेत पवारचं
येस, संकेत पवारचा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. संकेत पवार ज्या संघाचं नेतृत्व करतो तो संघ नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करतो. थोडंसं इथे पराभव आपल्याला स्वीकारावा लागला. प्रत्येक क्रिकेट आहे, हार जीत होत असते आणि या फायनलच्या सामन्यामध्ये इथे हार पत्करावी लागली. परंतु चांगली कामगिरी आपल्याला ऑल फनसवडे संघाची पाहायला मिळाली. ऑल फनसवडे संघासाठी जोरदार मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि खास करून संकेत पवारसाठी सुद्धा मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. ज्या प्रकारे त्याच्या माध्यमातून ते फलंदाजी केली. प्रकाशी रसाळ आणि प्रभाकरची रसाळ यांच्या हस्ते आपल्याला हा उपविजेता चषक दिला जातोय. आणि त्याच नंतर विजेता चषकावरती ज्या संघाने आपलं नाव करलं या संघाचा बोलबाला ह्या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. हा पुसाग्रो पावस संघ, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्या संघासाठी. 50,000 रुपयाची धनराशी ज्या संघाने जिंकली आहे, विजेता चषकावरती आपलं नाव कोरलंय तो संघ आहे हा पुसाग्रो पावस संघ. विनंती असेल आपण संपूर्ण संघ घेऊन हा किताब घेण्यासाठी यायचंय. 50,000 रुपयाची धनराशी ज्या संघाने जिंकली आहे तोच संघ ठरतोय इथे विजेता चषकाचा मानकरी, म्हणजेच हा पुसाग्रो पावस हा संघ. चांगली कामगिरी या संपूर्ण संघाची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत इथे त्यांच्या माध्यमातून चांगली लढत ही दिली गेली. शुभम मुरकर आणि अहमद नाखवाचं खास करून तिथं कौतुक केलं जाईल. पवनदादा रसाळ आणि बाकी त्यांचे सर्व सहकारी अतिथी प्रमुख मान्यवर त्यांना मी विनंती करेन आपण विजेता चषक हा सुपूर्द करायचं. आदित्यजी साळवी साहेब यांच्या हस्ते हा किताब दिला जातोय. सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांना मी विनंती करतो विजेता चषकाचा मानकरी ठरलेला हा पुसेग्र पावस संघ. जोरदार मित्रांनो पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या त्या संघासाठी. या स्पर्धेचा विजेता चषकावरती नाव कोरलेला संघ हा पुसेग्र पावस संघ. येस, आदित्य साळवी साहेब यांच्याकडून सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे आदित्य साळवी साहेब यांच्या माध्यमातून हा विजेता चषक दिला जातोय. सर्व अतिथी प्रमुख मान्यवर हे व्यासपीठावरती आपल्याला पाहायला सुरू मिळतात. 50 रुपयाची धनराशी ज्याने जिंकली या तिसऱ्या पर्वाचे जे मानकरी ठरले हा पुसेग्रो पावसा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. जोरदार टाळ्या वाजवायचे आणि इथे सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांनी इथे उपस्थिती त्यांची दर्शवली त्या सर्वांचे आम्ही शतशः आभारी आहोत. आम्ही तुमचे ऋणी आहोत. आणि सर्व अतिथी प्रमुख मान्यवर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल आपण या स्पर्धेला जेवढं प्रेम दिलं, जेवढं पवनदादांवरती तुम्ही प्रेम केलं ते वर्षानुवर्ष असंच टिकून राहू देत. आणि पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा इथे आयोजित केली जाईल आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद या स्पर्धेला इथे नक्कीच लाभला पाहिजे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना